श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कुलदेवी म्हणजे कुटुंबाचा संरक्षक आणि आराध्य दैवत, जे पिढ्यानपिढ्या कुलदेवता म्हणून पूजनीय असते. तिचे पूजन आणि सेवा केल्यामुळे कुटुंबाचे संरक्षण होते, आध्यात्मिक उन्नती साधली जाते आणि जीवन सुखी व समृद्ध होते असे मानले जाते. त्यामुळे पारंपरिक आणि कुळाचारानुसार कुलदेवीचे पूजन अर्चन केले जाते. कुलदेवी म्हणजे काय? आपली कुलदेवता माहीत नसेल तर कुलदेवी कशी माहीत करून घ्यावी? कुलदेवी प्रसन्न असल्याचे कोणते संकेत आपणाला मिळत असतात? तसेच कुलदेवी प्रसन्न करण्यासाठी कोणती सेवा उपासना कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वप्रथम आपण पाहूया कुलदेवी म्हणजे काय. कुल म्हणजे कुटुंब किंवा वंश होय आणि देवी म्हणजे देवता. कुटुंबाची देवता म्हणजे कुलदेवी आणि ही कुलदेवी प्रत्येक कुटुंबाची परंपरेनुसार चालत आलेली असते. ही देवी कुटुंबाचे आणि कुळाचे संरक्षण करत असते. संरक्षण देवता मानली जाते. ज्या देवीची उपासना केल्याने मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो, तीच आपली कुलदेवी असते. कुलदेवीचे महत्त्व. कुलदेवी कुटुंबाला आणि कुटुंबातील लोकांना वाईट शक्तीपासून वाचवते आणि रक्षण करत असते. कुटुंबावर येणारे कोणतेही संकट कुलदेवीच्या आशीर्वादाने टाळले जाऊ शकते. त्यासाठी आपली कुलदेवीवरची श्रद्धा आणि आपली सेवा तेवढी घडायला हवी. कुलदेवीच्या आशीर्वादामुळे मध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातात. आपल्या कुळाचा उद्धार होतो. तसेच कुलदेवीची पूजा आध्यात्मिक प्रगतीसाठी जलद मार्ग देते. विवाह, मुंज, सण समारंभ या काळामध्ये सर्वप्रथम कुलदेवीला मान देऊन तिचा आशीर्वाद घेतला जातो. हा एक कुळाचाराचा भाग आणि रूढ परंपरेने चालत आलेली परंपरा असते. कुलदेवीच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही असे म्हटले जाते. तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर ती तुम्ही तुमच्या कुटुंबातील आई, वडील, आजी, आजोबा यांना विचारून माहीत करून घेऊ शकता. पुजारी आणि घरातील वडीलधारी लोक याविषयी तुमची मदत करू शकतात. बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या गावामध्ये वास्तव्यास होते त्या गावाच्या आसपास ज्या परिसरातील प्रसिद्ध देवी ही तुमची कुलदेवी असते. आणि जर तरीही तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत पडली नाही तर तुळजापूरची तुळजाभवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवी आहे. तुळजाभवानी मातेला कुलदेवी म्हणून तुम्ही तिची सेवा केली तरी चालते. आपली कुलदेवी ही आपल्या कुटुंबावर व आपल्यावर येणाऱ्या अरिष्टांपासून आपले संरक्षण करत असते. त्यामुळे आपली कुलदेवी आपणाला व आपल्या कुटुंबाला माहीत असणे खूप गरजेचे असते. कुलस्वामीचा आशीर्वाद मिळणे हे आपल्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप गरजेचे व महत्त्वाचे असते. तुम्ही जर कुलदेवी तिची सेवा करत असाल तर तुमच्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद कायम राहतो. तुमच्यावर जर कुलदेवी प्रसन्न असेल तर तुम्हाला पुढील 20 संकेत दिसत असतील. आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे हे थेट दिसून येत नाही, परंतु पुढील काही संकेत जर तुम्हाला दिसत असतील तर समजून जा की तुमच्या कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न आहे. 1. तुमच्या घरामध्ये जर सतत सुख समृद्धी नांदत असेल तर समजून जा की तुम्हाला देवीचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. जर तुम्हाला अधूनमधून स्वप्नामध्ये कुलदेवीचे दर्शन होत असेल, स्वप्नामध्ये जर प्रकाश दिसत असेल किंवा एखाद्या स्त्रीचे हसरे रूप, शृंगार केलेली स्त्री दिसत असेल तर तुमची कुलदेवता आशीर्वाद तुम्हाला देत आहे असा ह्या स्वप्नांचा अर्थ होतो. तुम्ही एखाद्या संकटात सापडल्यानंतर जर तुम्हाला शेवटच्या क्षणी अचानक मदत मिळत असेल आणि तुम्ही त्या संकटातून सुखरूप बाहेर येत असाल तर समजून जा की कुलदेवी तुमच्यासोबत आहे. घरामधील वादविवाद, गैरसमज जरा आपोआप दूर होत असतील तर कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न आहे. पूजा करताना तुमचे मन जर शांत आणि प्रसन्न राहत असेल तर कुलस्वामिनी तुमच्यावर लक्ष देऊन आहे. कुलदेवेचे नावाने जर जप करताना अंतःकरण शांत व हलके वाटत असेल तर तुमचा जप हा कुलदेवीपर्यंत पोहोचत आहे. जर तुमचे कामे अडथळ्याशिवाय पूर्ण होत असतील तर कुलदेवी तिचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. एखादा अपघात किंवा वाईट वेळ शेवटच्या क्षणी टळत असेल तर समजून जा की कुलदेवता तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुम्हाला क्षणोक्षणी सोबत करत आहे. घरामध्ये जर सकारात्मक गोष्टी वाढू लागत असतील, घरातील लोकांमध्ये हास्य, ऐक्य, प्रेम वाढू लागत असेल तर समजून जा की कुलस्वामिनी देवी तुमच्यासोबत आहे. संत, साधू किंवा धार्मिक विचारांकडे जर तुमची ओढले जात असाल
तुमच्या कुटुंबातील सर्वांना धार्मिक ओढ असेल तर हा कुलदेवीचा आशीर्वादच असतो. कुलदेवीच्या सणामध्ये, यात्रेमध्ये किंवा नवरात्रीमध्ये तुम्हाला दर्शनाला जाण्याची तीव्र इच्छा होते. तुम्हाला जर अचानक आर्थिक मार्ग खुले होत असतील तर कुलस्वामी तुमच्यावरती खुश असल्याचा हा संकेत आहे. घरात वारंवार शुभचिन्हे दिसत असतील, जसे की फुलपाखरू येणे, दिव्यामध्ये फूल तयार होणे, फुले ताजी वाटणे, त्यासोबतच बगीचेमधील झाडे अचानक हिरवीगार दिसणे, ही सर्व लक्षणे कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असल्याचे असतात. जर अचानक तुमच्यापासून नकारात्मक लोक आपोआप दूर जात असतील, तसेच असे नकारात्मक परिस्थितीपासून तुम्ही दूर जात असाल तर हा एक कुलदेवीने दिलेला शुभ संकेत आहे. देवीने तुमच्या आयुष्यातून नकारात्मक लोक दूर केले आहेत. मुलांची प्रगती व आरोग्य जर योग्य दिशेने होत असेल तर कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे. कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती पाहून जर डोळे पाणवत असतील किंवा रोमांचकारी वाटत असेल तर हे तुम्ही कुलदेवीसोबत जोडले गेल्याचा संकेत आहे. अडचणीच्या परिस्थितीतही तुम्ही जर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत असाल किंवा तुम्हाला असे निर्णय सुचत असतील तर हा कुलदेवीचाच आशीर्वाद समजावा. मनातील भीती कमी होऊन आत्मविश्वास निर्माण होत असेल तर हे कुलदेवीच्या आशीर्वादानेच आहे. घरात धार्मिक वातावरण तयार होत असेल, तसेच अनेक धार्मिक कार्य घडून येत असतील तर त्याला कुलस्वामिनी तुमच्यावरती प्रसन्न असल्याचा संकेत आहे. आपण सुरक्षित आहोत असे अदृश्य संरक्षणाची जाणीव तुम्हाला होत असेल तर तुम्ही कुलदेवीच्या कृपाछायेखाली आहात असे समजावे. हे संकेत 1-2 दिवसात दिसत नाहीत. श्रद्धा, सातत्यपूर्ण सेवा, आचारविचारातील शुद्धता यामुळे हळूहळू तुम्हाला हे अनुभव येत असतात. त्यानंतर पाहूया की कुलदेवी प्रसन्न होण्यासाठी कोणती नित्यसेवा घरच्या घरी कराव्यात. कुलदेवीचा फोटो समोर रोज तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावावा, अगरबत्ती ओवाळावी आणि 5 वेळा मनातल्या मनात कुलदेवीला पुढे प्रार्थना म्हणावी. आई कुलदेवी, माझ्या घरावर, कुटुंबावर तुमची कृपा सतत राहू द्या. माझ्या कुटुंबाच्या कायम पाठीशी राहा. तुमचा आशीर्वाद माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती कायम राहू द्या. हे म्हणून कुलदेवीसमोर डोके ठेवावे. रोज 11 वेळा आई कुलदेवी नमः, आई कुलदेवी नमः हा मंत्र म्हणावा. हा मंत्र जपमाळेवर न करता बोटांवरती केला तरी चालतो. रोज नैवेद्य करणे जमले नाही तरी फक्त पाणी आणि खडीसाखर कुलदेवीला ठेवावी आणि मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला गूळ, चणा, फळ किंवा घरचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा. घरामध्ये खोटे बोलणे टाळावे, आईवडिलांचा आदर करावा, तसेच घरातील स्त्रीचा अपमान करू नये, कोणाशी वाईट बोलू नये किंवा कोणाचे वाईट चिंतू नये. आठवड्यातून एकदा मंगळवार किंवा शुक्रवारी देवीची विशेष पूजा करावी, ज्यामध्ये देवीला दिवा, अगरबत्ती लावून एक फूल अर्पण करावे. 21 वेळा देवीचा जप करावा. महिन्यातून एकदा अमावस्या किंवा पौर्णिमेला कुलदेवीचे नाव मोठ्याने 11 वेळा घ्यावे. वर्षातून एकदा सहकुटुंब कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन दर्शन घेऊन कुलदेवीची खणा नारळ आणि ओटी भरावी. या सर्व सेवा आणि उपासनेमुळे कुलदेवी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावरती राहतो. कुलदेवीच्या उपासनेत या गोष्टी टाळाव्यात. पूजेचा आळस करणे, राग किंवा जबरदस्तीने पूजा करणे असे केल्यामुळे कुलस्वामिनी नाराज होते. दारू, मांसाहार करून कुलस्वामींची लगेच पूजा करू नये. कुलस्वामिनीला हे आवडत नाही. देवीसमोर कधीही खोटे नवस करू नये. एखादा नवस केला तर तो पूर्ण झाल्यानंतर लगेच फेडावा. असे केले नाही तर कुलस्वामिनीच्या प्रकोपाला सामना तुम्हाला करावा लागू शकतो. घरातील किंवा कुठल्याही स्त्रीचा अनादर करणे, आईवडिलांचा अपमान करणे या गोष्टीमुळे कुलस्वामिनी नाराज होते. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.